राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये विसंवाद आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शिवसेना युपीटीचा एका जागेवर दावा आहे, ती जागा शिवसेनेची आहे असं आदित्य ठाकरेंनी दावा करत म्हटलंय। शिवसेना युपीटी मध्ये सुद्धा एका जागेवरून विसंवाद आहे अशी सध्या माहिती मिळते। शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे, तुम्हाला वाटतं शरद अजूनही पवार बघा तुम्हाला सांगू काँग्रेसमध्ये का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही, आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर झाली। आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। निवडणुका जाहीर झाल्या आहेत। महाराष्ट्रातून 7 राज्यसभेवरती खासदार जाणार आहेत, त्यापैकी एक महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकते अशी चर्चा आहे। सदस्यांचं संख्याबळ आहे, सहज होऊ शकते। 20 आम्ही आहोत, 10 राष्ट्रवादी, शरद पवार 30 आहेत, अधिक काँग्रेसचे 16 आहेत, 46 काय पवारसाहेब कोणी असू दे, ते सर्व तिन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र बसून त्याबद्दल निर्णय घेतील, तो माझा अधिकार नाही। ते आले तर आनंदीच। राज्यसभेवर जातील अशी एक चर्चा सुरू आहे, नेमकं काय आहे? मीही तुमच्या चॅनल्सवरती बातमी ऐकली वाचली आहे। महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे, तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून याची पूर्ण माहिती त्या पक्षांची भूमिका समोर आल्यावर घेता येईल। त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात, उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या। पण एक गोष्ट खरी आहे, जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीवसुद्धा घेतील। हेच आपण सर्व पक्षांचं बघतोय। महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे, आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे हा धंदा यांचा सुरू झाला आहे।